पिंजरा पिंजरा रे ये ईर, तू बोलावलं होतंस का हिला? हो. कधी आली ही? आत्ताच. हो, पण मी इथे फिरायला नव्हतं बोलवलं हिला. डिवोर्स पेपर साइन करून आणलेत का? हो. हे घे आणि नीट बघ. गुड. डिवोर्स पेपर्स बरोबर आहेत आणि तुझ्या सह्या पण. बरं, तू तुझं सामान घेऊन जाऊ शकतेस. आम्ही बाहेर थांबतो. चल. वीर, आईंना जाऊ दे ना. तू थोडा वेळ थांब. का? कशासाठी? अरे, एवढं काय घाबरतोयस? मी ते काय तुझ्या डोळ्यात डोळे घालून गप्पा मारायला नाही आली आहे. आता इथे एवढं सामान आहे, त्यात तुझं सामान कुठलं आणि माझं सामान कुठलं मला नाही कळणार रे. आणि तसंही मी इथे बऱ्याच दिवसांनी आली आहे ना. मग त्यासाठी मी इथे का थांबायला हवं? नाही, म्हटलं चुकून माझं सामान भरताना तुझी एखादी वस्तू इकडची तिकडे झाली की पुन्हा माझी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट देशील. आधीच एक कंप्लेंट दिलीस म्हणा, त्यातही नवीन नको. हे बघ नारायण, तुझे टोमणे ऐकत बसायला ना माझ्याकडे वेळ नाहीये. त्यामुळे लवकर लवकर आवर. आणि हो, तू म्हणालीस ते बरोबर आहे. तुला माझ्या खोलीत एकटीला सोडून जाण्याची मलाही भीतीच वाटते. हे माहीतच होतं मला, म्हणूनच मी तुला इथे थांबायला सांगितलं. मी काय म्हणते ईर, मी आईला आवरावरीला मदत करू का? काही गरज नाही आहे हिला मदत करण्याची. तू बाहेर जा, आराम कर. मी थांबतो इथे. बर. आनंदी, अगं बास बास, पुरे झाले माझे लाड. किती भरवशील मला? दे, मी माझ्या हाताने पिते. अजिबात नाही. मी आज जर तुमच्या जागी असते तर तुम्ही काय काय केलं असतं? मी बी समजा करणार तुमचं. आनंदी, अगं इतक्या आरामाची सवय नाहीये मला. खरं सांगू, असं वाटतं की उठावं आणि तुमच्याबरोबर किचन मध्ये कामालाच लागावं. त्याची अजिबात गरज नाही, कारण का म्या आणि गुलाबी तुमच्या लाडक्या स्वयंपाकघराला एकलं सोडलंच नाहीये. आणि तुम्हाला ठाव आहे ना, गुलाब भाग आहे काम करायला. आणि तसं बी मी ठरवलंय की तुमच्याकडून आणि तिच्याकडून समधी कामं शिकून घ्यायची. उद्या सासरी गेले तर समधी कामं यायला पाहिजेत. तसं बी माझ्या त्या बिचाऱ्या सासूबाईंवर लय कामाचा भार असतो. म्हणजे सासूबाई शोधून ठेवल्यास तू? नाही नाही, म्हणजे ज्या होणाऱ्या सासूबाई असतील ना, त्यांच्यावर कामाचा भार असेल ना शालिनी काकू, हे म्हणायचं होतं मला. बर, मला असं वाटलं की 2 दिवस मी आजारी काय पडले, घरातली सगळी चक्र फिरली का काय. शालिनी,
कशी आहेस? म्हणजे बरं वाटतंय ना तुला आता? आनंदी यांना इथून निघून जायला सांग. मला यांच्याशी बोलण्यात काही एक रस नाही. ए शालिनी, तू रागव ना माझ्यावर. हा? चीड हवं तर वाटेल ते आरोप कर माझ्यावरती, पण असं जीव घेणं बोला नको दुरुस्त. बोल. मला माझ्या नवऱ्याच्या कुठल्याच पापात सहभागी व्हायचं नाहीये. आणि जर यांना खरंच इतका पश्चाताप होत असेल तर माझ्याशी न बोलणं हेच यावरचं प्रायश्चित्त आहे. अगं मग त्यापेक्षा जीवच घे ना माझा. कारण तुला चांगलंच माहितीये की तुझ्याशी न बोलता राहणं म्हणजे काय हे मला माहितच नाहीये. पण हे मला माहितीये आणि म्हणूनच हे प्रायश्चित्त आहे. हे बघ, तू जे सांगशील ना ते करायला तयार आहे मी. तू सांगशील तसं वागायला तयार आहे मी. पण फक्त एकदम मला माफ कर. मी पुन्हा तुला तक्रार करायची जागाच देणार नाही शालिनी. हा, अजिबात देणार. आनंदी, तुला यांना जायला सांगायला जमणार आहे की नाही? नागनाथ काका, आमच्या दोघांच्या मध्ये बोलायची काही गरज नाही तुला. कारण मला माहिती ना माझी बायको माफ करणार आहे मला. असं शालिनी खूप चांगली आहे तशी. तुम्ही जा इथून. मी असण्याचा त्रास होतोय मला. जा. मिस्टर, जेवण एकदम झाक झालंय बघा. अजून 2-4 चपात्या वाढा. हो मिस्टर, लक्ष कुठे आहे तुमचं? हा, वाढा की. नारायणीला लय वेळ झाला नाही. तेव्हा खाली यायला पाहिजे होती. हो, तुमच्या जीवाला एवढा गोहर लागलाय तर तुमचं चिरंजीव तिला किंमत पण देत नाही. तर तुम्ही शांतपणे घ्या सगळं. अरे पण नुसतं सामानच न्यायला आली ना. एवढा काय वेळ लागतोय तिला खाली याया? हो मिसेस, अहो नवरा बायकोची शेवटची मीटिंग आहे ती. तेव्हा एकमेकांच्या मनातला राग बाहेर काढत असतील. तो तिला आणि ती त्याला फाडून खात असतील. त्यामध्ये तुम्ही जर पडलात ना तर तुमचा पण एखादा लचका निघेल. मला नाही वाटत भांडण चाललंय असं. नाही तर आवाज खाली नसता का आला? काहीतरी वेगळंच चाललेलं वाटतंय. तुम्ही जरा जाऊन बघा ना काय चाललंय. हो मिसेस, अहो काय ते ईर काय ती अशी प्रेमानं वागणार आहे का? शांतपणे घ्या ना. आमचं जेवणाचा खोळंबा करू नका. नाही हो, तसं नाही. पण त्या ईरचा अपघात झाल्यापासून जीवाला घोर लागतोय बघा. लहान सहान गोष्टींची पण काळजी वाटते मला. आणि ती पोरगी काय सरळ डोक्याची आहे वय? हे बघा, आपण चांगलं असलो ना तर जग पण आपल्याला चांगलं दिसतं. तेव्हा शांत राहा आणि आता आम्हाला जेवायला वाढा. अहो माझं चित्त इथं थाऱ्यावर नाही आणि तुम्ही काय जेवायला वाडा बोलताय? थोरल्याची एवढी काळजी करताय तर दाखल्याची काळजी करा. सकाळपासून कुठं बाहेर गेलं अजून आलेलं नाही. बघा कुठं गेलं. काय यांना बोलणार. स्वतःच्या संसाराचे प्रॉब्लेम नाही सोडवतो आले, दुसऱ्याचे सोडवणार आहे. काय बोलायचं यांना. आपणच घेऊया आता.
पतूर माझा समज ऐकत आली असतो. माझी जे मागितलं ते समज देत आलीस. आता फक्त एकच इच्छा पुरी करशील. मला वीरशिवाय नाही जगता येते आणि जमायचं बी नाही. मग आता आमचं दोघांचं लग्न होऊ दे. फक्त एवढाच आशीर्वाद दे. हं? देव जे करतो ना ते चांगल्यासाठी. तुम्ही आज एवढ्या खुश आहात ना, तर तुमचा आनंद जरा जेवणामध्ये बी घालूया. समजा घर तृप्त व्हायला पाहिजे आज. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. दे मैं करते. काय ग, कळले खुललेली दिसते. एकदम खुश आहेस ते. सासू दे ग, तू अशीच लई झाक दिसते. बस रडका चेहरा घेऊन फिरायचीस ना घरभर. आमचे बिचारे रडके व्हायचे तुला बघून बघून. तू जाऊ दे ना मागचा विषय. देवाच्या कृपेने समज नीट चालते. आणि आता पुरतं नाही. आता तू कायमच अशी हसत राहा ग बाई. नक्कीच. आता मला नाही वाटत माझ्या चेहऱ्यावरचा हसू कोणी हिरावून. वय पण तुझे हसू हरवण्याच्या नादात आम्हाला समजायला काय केस खायला घालणारेच वय. का अशी केस सोडून काय नाचतेस दिसभर घरामध्ये. हे बघ, आज दिवसभर माझे केस मोकळे राहणार आहेत. का कसं पाई. ते त्याला म्हणजे वीरला आवडतात ना. वय म्हणून काय आता तू दिसभर कसे केस मोकळे सोडून नाचीत राहणार की काय. हो. गे स्वयंपाकघरात तरी केस बांध धरते. सारखे मला केअर काढत बसावा लागेल. बांधते. बर. बघ अशी कशा बाई पाहतेस. नजर नग लागू कोणाची. आता तू आणि ईद अख्खा आयुष्य एकत्र राहणार आहात. गुलाबताई, बर किती मोठी चूक झाली असती ना माझ्या हातून त्या दिवशी. म्हणजे माझं
गजाशी लग्न झालं असतं तर? मला नाही वाटत तुला माझ्या चेहऱ्यावरचा हसू पुन्यांदा दिसला असता. जे झालं ते झालं. आता उगा त्याचा विचार करत बसू नको. आता जे पुढ्यात हाय ना त्याचा विचार कर. तुला ठाव आहे सोनं बी असं तापून सुलाखून भट्टीतून बाहेर येतं आणि मग तसं लखलखतं. तुझं बी तसं आहे. तुझा आणि ईरचा संसार बघ कसा होणार आहे. एकदम लखलखणार आहे आता. देव जे करतो ना ते चांगल्यासाठी. वय आनंदीबाई, तुम्ही आज एवढ्या खुश आहात ना तर तुमचा आनंद जरा जेवणामध्ये बी घालूया. समजा घर तृप्त व्हायला पाहिजे आज. चल या रे. माझा माझ्यावर विश्वास. माझ्यात आणि नारायणीत असं काहीही झालेलं नसणार. हे जे काही मला वाटतं ते पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. हो मिशेष, अहो बेटी नाही, तयार होऊन आलो तर चहाचा पत्ता नाही. काही संसाराला लक्ष काढून टाकलं का काय? का तुम्हीच आम्हाला डायव्होर्स देणार आहात? सरळ सरळ सांगून टाका खरं काय ते, म्हणजे आम्ही दुसरं लग्न करायला मोकळे. अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही? एक दिवस नाही मिळाला तर काय फरक पडतोय तुम्हासनी? काय आवाज चढवतय? हा झालंय काय? त्या ईरला येऊ दे खाली. नाही त्याच्या 2 कानाखाली लगावल्या ना तर बघा. तुम्हाला गजा म्हणायचं का? नाही, गजाबद्दल नाही, मी ईर बद्दलच बोलते. ती आनंदी त्याच्यासाठी जीवाचं रान करते आणि हा त्याची इथं ही फेरत चालली. कशाला घसा कोरडा करताय तुम्ही? आता ती नारायणी डायव्हर्सची पेपर देऊन गेली ना. आता काय वाजत गाजत लग्न करायचं असेल तुमच्या थोरल्याचं ते करा. नाही गेली ती आणि आता कधी जाईल असं बी वाटत नाही. नारायणी अजून त्याच्या खोलीमंदीच आहे. नको त्या अवस्थेत बघून आले मी त्यांना. काय सांगते? नाही ही अशी चूक करणार नाही. मला दुसरं कोणी सांगितलं असतं ना तर मी बी नसता विश्वास ठेवला. तर स्वतःच्या डोळ्याने बघून आले मी. आजपर्यंत कधी त्यानं अंगाला हात बी लावू दिला नव्हता तिला. आत्ताच त्याला कुठून ही अवदस आठवली कोणास ठाव. तुम्ही म्हणताय ते खरं असल. मला नाही वाटत अक्का आनंदीचं लग्न आमच्या चिरंजीवाशी लावून देईल. झालं हा धोंडा आयुष्यभरासाठी आमच्या पोराच्या गळ्यात पडला. शे. नाही हे खोटं आहे. मी असं काही करणं शक्यच नाही. माझं फक्त माझ्या आनंदीवर प्रेम आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय. झोपेत तर दूर मी बेशुद्ध असलो तरी दुसऱ्या कुठल्या स्त्रीचा विचार करू शकत नाही. जिची सावली सुद्धा मला नकोशी आहे ती नारायणी माझ्या मिठीत नाही. हे शक्यच नाहीये. नक्कीच नारायणीची काहीतरी चाल असणार आहे. पण याला मी बळी पडणार नाही. मी ओरडून सांगेन जगाला. मी ओरडून कसं काय सांगू जगाला? माझा माझ्यावर विश्वास. माझ्यात आणि नारायणीत असं काहीही झालेलं नसणार.
हे जे काही मला वाटतं ते ते खोटं आहे. गुड मॉर्निंग स्वीट हार्ट. पिंजरा